आणि कधी कधी या रक्ताच्या गाठीचा भाग एक तुटत त्यातनं रक्त प्रवाहाबरोबर, आणि तो छोटा रक्ताची गाठ वाहत वाहत जाते कुठपर्यंत, जोपर्यंत ती अशा छोट्या रक्तवाहिनीत येत नाही की त्याच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही. मग ती रक्तवाहिनी बंद पडते. ती बंद झाली की ती रक्तवाहिनी ज्या भागाला रक्त पुरवते तो भाग खराब होतो, त्याला आपण म्हणतो लकवा आला. आता कुठली रक्तवाहिनी बंद होईल आपल्याला काही माहित नसतं. कधी कधी काय होतं की रक्ताची गाठ वाढत जाते आणि एखाद्या छोट्या रक्तवाहिनीत गेली की ती रक्तवाहिनी पूर्ण बंद होऊ शकते. अशा प्रकारे लकवा येतो. तर तुम्हाला ज्या गोळ्या दिल्यात इकोस्पिरिन, जगामध्ये करोडो लोक त्या गोळ्या खात आहेत. या गोळ्या खरं म्हणजे लोक म्हणतात ते रक्त पातळ होण्याच्या गोळ्या, त्या रक्त पातळ होत नसतं. ह्या दोन्ही गोळ्या इकोस्पिरिन आणि क्लोपिडोग्रेल म्हणून 2 गोळ्या आहेत. ह्या गोळ्या प्लेटलेट्सचा हा जो गुणधर्म आहे की खडबडीत प्रदेशाला चिकटायचं, तो गुणधर्म कमी करतो. म्हणून रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मेंदूत लकवा आणि हृदयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कमी होतं. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की गोळ्या किती दिवस खायच्या. तर विठ्ठलराव या गोळ्या जन्मभर खायच्या आणि साध्या मराठीत विठ्ठल चरणी विलीन होईपर्यंत या गोळ्या खात राहायचं. कळलं? राम राम.